नमस्कार. राष्ट्र किंवा देश ही सुद्धा एक विकृत कल्पना आहे का, असा एक विचार येतोय मनात. ते आज बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणजे धर्म, जाती असं काहीतरी ठोकत राहतो आपण आणि या संकल्पनाच मुळात विकृत आहेत असं म्हणत राहतो. पण लक्षात येतं, खूप बारकाईनं विचार केल्यावर लक्षात येतं की राष्ट्र ही संकल्पना सुद्धा विकृतच आहे. आणि याचं मूळ माणसांच्या टोळ्या करून राहण्याच्या स्वभावात आहे. तर एका अर्थानं टोळ्या करून राहणं ही फार गैर गोष्ट नाही आहे. टोळ्या उपयोगी असतात असं म्हणू आपण थोड्या वेळ. कारण त्या एकमेकींना मदत करतात, एकमेकींना आधार देतात, एकमेकींचं संरक्षण करतात, एकमेकींच्या पोटाची तरतूद करतात आणि एकमेकींच्या लैंगिक भुकांची तरतूद करतात. म्हणून टोळ्या ही आवश्यक गोष्ट आहे. पण हे सगळं करत असताना कुठल्याही टोळीत अंतर्गत कलह, अंतर्गत भांडणं, अंतर्गत द्वेष, अंतर्गत तिरस्कार हेही चालू असतं. तर माणसाच्या स्वभावात त्या गोष्टी आहेतच. माणसांना दुसऱ्यांची मदत लागते आणि त्यावेळेस तो माणूस लाचार होतो किंवा हीनदीन होतो किंवा तथाकथित प्रेमळ होतो. पण एकदा गरज संपली की माणसाच्या ती पण एक गोष्ट आहे, कृतज्ञता आणि बेईमानी, बदफैलीपणा. तर माणसातला तो एक स्वभाव आहेच आहे आणि तो निसर्गतःच आहे. अर्थात गेली 40 लाख वर्ष माणूस प्रयत्न करतोय की आपल्यातली जेवढी घाण आहे ती बाहेर काढून टाकावी. त्याच्यासाठी त्याला मेंदूचं संयमन वगैरे अशा अनेक गोष्टी शिकवल्या गेल्यात. भाषा यायला लागल्यानंतर नीतितत्व शिकवली गेलीत. तर समाजाची एक नीती मूल्य व्यवस्था आहेच आहे. त्यात एकमेकांना मदत करा आणि एकमेकांशी प्रामाणिक राहा ही 2 मूल्य आहेत. आणि एकमेकांना मदत केली तरच तुम्ही जगू शकाल, हे जगणं निभावू शकाल असंही माणसाला शिकवलेलं आहे आणि माणसाला ते पाठ आहे, त्याच्या मेंदूत ते आहे. पण माणसाच्या आतल्या काही गोष्टी अजून संपलेल्या नाहीत. उदाहरणार्थ त्याचा बदफैलीपणा किंवा कृतज्ञता, बेईमानी या गोष्टी अजून संपलेल्या नाहीत. आणि ही या जगाची समस्या आहे आणि हीच या जगाच्या टोळीचीही समस्या आहे. कुठलीही टोळी असेल, अगदी घर ही टोळीच आहे, तुमची जात ही सुद्धा टोळी, एक गाव असणं सुद्धा टोळी, आपली गल्ली असणं ही सुद्धा टोळी आहे. असे टोळ्यांचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे मग शेवटची टोळी ती देशाची टोळी आहे. आणि या टोळ्यांची टोळ्या कशाला लागतात तर दुसऱ्या टोळ्यांशी भांडायला पण लागतात. तर गंमत अशी आहे की ही राष्ट्र जन्माला आली त्याला 200-250 वर्ष होत आली. बिस्मार्क नावाच्या माणसाने ही कल्पना मांडली राष्ट्राची आणि त्याच्या आधी राज्य होतीच. राज्यही पुन्हा टोळ्यांचेच खेळ होते. टोळीपणा हा माणसाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक जरी असला तरी ही टोळी ही दुसऱ्या टोळ्यांचा द्वेष करायला शिकवते. हे मानवी वैगुण्य आहे. माणसाच्या जगण्यातली ती मोठी भानगड होऊन बसली आहे की माणसं ते गृहीत धरतात की आपली आपली टोळी आहे. तिची आपल्या टोळीत अंतर्गत भांडणं चालूच आहेत. म्हणजे त्यात कुटुंबाची भांडणं असतील, कुटुंबात पुन्हा टोळी असते. कुटुंबात 4-5 लोकांचं कुटुंब असेल किंवा दोघांचं जरी असलं ना, ते एकट्याची टोळी भांडतच असते एकमेकांशी. इथून घेऊन मग ते राष्ट्रापर्यंत जातं आणि ते दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवतं. म्हणजे एका कुटुंबात 2 जण असतील तर दोघं एकमेकांच्या द्वेषासहज एकत्र राहतात. त्यांना कळतं मानवी गरज म्हणून आपल्याला एकमेकांची मदत लागणार आहे. एकमेकांच्या आधाराशिवाय आपण जगू शकत नाही. एकटा माणूस कधीच कुठंच जगू शकत नाही. तर तो सहन करत राहतो दुसऱ्याला, पण द्वेषही करत राहतो. तर हे जे माणसाचं दुहेरीपण आहे हे माणसाला आजपर्यंत घातक ठरत आलं आहे. आणि मग त्याची जर आणखी 4 लोकांचं घर, मग 100 लोकांची गल्ली, 1000 लोकांचं गाव असं आणि मग ते 140 कोटींचा देश
असं काही जे असेल, 90 लाखाचा देश, 30 लाखाचा देश, 30,000 लोकांचे सुद्धा देश आहे. तर हे सगळी राष्ट्र, मग ही कुठलीही टोळी आपल्या लोकांना मदत जरी करत असली तरी दुसऱ्या टोळ्यांशी सतत युद्धाच्या तयारीत असल्यासारखे असते, आणि नसेल युद्धाच्या तयारीत तर ती टोळी आपल्यापेक्षा कशी हिणकस आहे. माणसाला निसर्गानं मिळालेल्या एका देणगीतली एक गोष्ट आहे की माझा जन्म फार अपूर्व आहे, ना भूतो न भविष्यती आहे, मी एकमेव आहे ज्याला जन्म मिळाला आहे आणि मी जगात श्रेष्ठ आहे. माणसाच्या आत जी ही दुसऱ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना आहे, ती संपत नाही आहे. आणि ती दुसऱ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, तर मग व्यक्तिशः माणूस म्हणून मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कुटुंबातलं मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, गल्लीतलं मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, गावातलं मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि पृथ्वी. माणसाच्या मेंदूत आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व आहे ना, ते फार अपाट आहे. म्हणजे दोन गोष्टी एकाच वेळेस आहेत. त्याला हे पाठ आहे की आपण दुसऱ्या जगातल्या दुसऱ्यांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही, जन्म घेऊ शकत नाही, मृत्यूपर्यंतही प्रवास करू शकत नाही, हे त्याला पाठ आहे. त्यामुळं तो हीनदीन आणि व्यवहारी आहे, राजकारणी आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या मेंदूत दुसऱ्याबद्दलचा द्वेष आणि तिरस्कार, राग, कृतज्ञता हे सगळं चालू आहे. या दोन्हींचा खिचडा म्हणजे प्रत्येक व्यक्ती, आणि या दोन्हींचा खिचडा म्हणजे प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य, तालुका, जिल्हा आणि प्रत्येक राष्ट्र. त्या अर्थानं मी म्हणालो, राष्ट्र ही एका अर्थानं विकृत संकल्पना आहे. ती आपण किती श्रेष्ठ आहोत आणि इतर किती कनिष्ठ आहेत या अशा भ्रमातच राहते. म्हणजे व्यक्तिशः माणूसही असाच असतो आणि राष्ट्राच्या राष्ट्रसुद्धा असंच असतं. हां, आणि हे सगळे असेच असतात असं नव्हे. म्हणजे मी एकदा एक प्रमाण सांगितलं होतं की जगात 5% लोक श्रीमंत आहेत, 25% लोक मध्यमवर्गीय आहेत आणि 70% लोक कनिष्ठ आहेत, कष्टकरी आहेत. अर्थात हे 5%ही कष्ट करूनच तिथं पोचलेले असतात, तिथेही त्यांना टिकून राहण्यासाठी कष्ट करावे लागतात. 25%नाही कष्टच करावे लागतात आणि 70%नाही कष्ट करावे लागतात. कष्ट नावाची गोष्ट यातल्या कोणालाही सुटली नाही. ते प्रत्येक प्रकारचे कष्ट आहेत आणि ते करावे लागतात. पण हे सगळे वर्ग, 100% वर्ग हा नैतिक आहे का? माणसांच्या दामातीनं तयार केलेल्या नैतिक मूल्यांवर हा चालतो का? तर लक्षात घ्या, अनैतिकतेच्या बाबतीत या तिघांमध्येही समानता असते. श्रीमंत लोकही अनैतिक असतात, मध्यमवर्गीय कधी नैतिक कधी अनैतिक असतात, आणि कनिष्ठवर्गीय लोकसुद्धा आर्थिकदृष्ट्या हेही कधीही नैतिक अनैतिक होऊ शकतात. त्याचं साधंसं उदाहरण द्यायचं असेल तर मतदानाच्या वेळेस श्रीमंत लोक मतदानात पैसे गुंतवतात कारण त्यांना राज्य करायचं आता आर्थिक याच्यावर. मध्यमवर्गीय लोक वैचारिक पातळीवर अनैतिक होतात आणि वेळ आली तर लाभही घेतात. आमच्या बिल्डिंगच्या संडासाच्या नळ्या दुरुस्त करून द्या असं त्या नगरसेवकाला किंवा आमदाराला सांगतात. ही अनैतिकताच आहे. आणि हे लोक 500 रुपये घेऊन 2000 रुपये घेऊन मतदान करतात. शिकवलं गेलंय की मतदान हे प्रामाणिकपणे आणि आदर्श झालं पाहिजे, हे तिघांनाही शिकवलं गेलं आहे. आणि ह्यांना हेही कळत असतं की हे जर आदर्श आणि प्रामाणिक मतदान झालं तर ही व्यवस्था खूप सुंदर चालेल. पण तात्कालिक लाभासाठी, तात्कालिक आपलं आयुष्य काढून घेण्यासाठी हे लोक अशा अनैतिकता करतात. तिन्ही वर्ग अनैतिक वागतात. पण यातले सगळ्यात जास्ती हाल यांचे होतात, कनिष्ठांचे. तो मध्यमवर्गीय श्रीमंतांची लाचारी करणं आणि कनिष्ठांवर राज्य करणं वैचारिक अशा पातळीवर जगत असतो. तो भ्रमात असतो की आपण फारच बुद्धिमान आहोत आणि कला, साहित्य, संस्कृती वगैरे आपण जोपासलेली आहे. जगण्याच्या कष्टाच्या बाबतीत तोही अनैतिक असतो, हाही अनैतिक वर्ग आहे. तात्कालिक लाभासाठी हे 500 रुपये मतदान घेऊन करतील, हे वैचारिक काहीतरी करतात, हे कोणाच्या तरी प्रेमात पडतात. हा माणूस फार ग्रेट हिरो आहे, ते हिरोईझम हे पोचतात मध्यमवर्गीय. म्हणजे हा राजकीय नेता फारच हिरो आहे आणि आमचा आदर्श याच्यासाठी आम्ही जीव पण देऊ आणि 500 रुपयाचं वेळ आली तर पेट्रोल घेऊ वगैरे अशी ढोंगी वाक्य हे बोलत असतात. यांच्या बुडाखाली खूप काही जळत असतं वेदनांचं आर्थिक, पण हे तरी तोंडानं काही बोलतात म्हणून यांना मध्यमवर्गीय म्हणतात. धड इकडचे पण नाही इकडचेही नाही, बिचमेही लटके, घरके ना घाटके असलं ते वर्तुळ असतं हे.
आणि यांचं थेट निर्लज्जच असतं कनिष्ठांचं. ते थेटच म्हणजे ₹100 कमवायचे, त्यातले ₹80 दारूच्या गुत्त्यावर, पानाच्या टपरीवर खर्च करायचे, ₹20 घरी घेऊन यायचे आणि मतदानाची दिवस आली की ₹2000 द्या, ₹500 द्या वगैरे वगैरे असं म्हणायचं. आणि झोपडपट्ट्यांमधनं आपण कधीतरी मोठे होऊ, बंगले बांधू वगैरे नाही. झोपडपट्ट्यातच राहू, कारण फुकटची जागा, फुकटचं सगळं असं ते आहे आणि यांना गरीब असं म्हणायचं. तर तो एक अनैतिकच खेळ आहे. हे मध्यमवर्गीयांचा अनैतिक खेळ आणि श्रीमंत तर चापलुश्या करून किंवा चॅप्टरपणा करून आणि राजकारण खेळूनच श्रीमंत झालेले असतात. प्रामाणिक श्रीमंत व्हायला हरकत नसते, पण ते एक झालेलं असतं. तर राष्ट्र नावाची जी गोष्ट आहे ती पण विकृतीची आहे असं लक्षात येतं. प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे कायदे असतात, स्वतःचे नियम असतात, संविधान असतात. तर कायदे, संविधान आणि नियम पाळणं हे राष्ट्रप्रेम असू शकतं, पण तसं होत नाही. राष्ट्र हे इतर राष्ट्रांशी भेद करण्यासाठी म्हणून राष्ट्र तयार होतं आणि इतर राष्ट्रांशी आपला काही संबंध नाही आणि आपण जगातले श्रेष्ठ आहोत असं म्हणण्यासाठी राष्ट्र वापरलं जातं. पण राष्ट्राची सगळ्यात मोठी विकृती आहे राष्ट्रांतर्गत जे भेद चालतात आणि ज्या मारामाऱ्या चालतात, दंगली चालतात, खुनाखुनी चालतात, गुन्हे चालतात. राष्ट्र म्हणून म्हणजे जगातलं एकही राष्ट्र असं नाही की जिथल्या स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. मग राष्ट्र नावाच्या कल्पनेला काय अर्थ राहतो? राष्ट्र नावाचा एकोपच कधी दिसत नाही, कुठल्याच राष्ट्रात नाही दिसत. तर ही त्या अर्थानं विकृतच कल्पना आहे. ती कशीबशी एका नियमानं आणि एका कायद्यानं आणि एका संविधानानं बांधून ठेवलेली असते. कुठली तरी एक सत्ता येते आणि ती तुम्हाला बांधून ठेवते, म्हणून ते राष्ट्र राष्ट्र. आणि वेळ आली की मग दुसऱ्या राष्ट्रांना नावं ठेवायचं सामूहिकपणे. पण अंतर्गत जे काही चालू असतं राष्ट्रांच्या अंतर्गत ते कधी एकोप्याला आलेलं नाही. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पूर्णत्वाला गेली असं दिसत नाही. राष्ट्र म्हटल्यानंतर त्या राष्ट्रातली सगळी माणसं एकोप्यानं आणि आनंदानं राहतात. ती भलेही दुसऱ्या राष्ट्राचा तिरस्कार करत असू दे, पण अंतर्गत राष्ट्रात ती सुखी आहेत का, आनंदी आहेत का आणि एकमेकांना जपून घेतात का, तर तसं दिसत नाही. ती माणसं एकमेकांना त्रास देत राहतात, एकमेकांचा द्वेष करतात, खून करतात, बलात्कार करतात, जाळपोळी करतात, दंगली करतात, तिरस्कार करतात, द्वेष करतात, शिव्या घालतात, हिणकस ठरवतात. एका राष्ट्राचे नागरिक एका समान पातळीवर जगतात असं चित्र नाही. आणि भारताच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल तसं झालेलं नाही. त्यामुळे भारताचा अभिमान बाळगून दाखवणारे लोक आहेत ना, ते कुणाचा तरी द्वेष केल्याशिवाय दाखवतच नाहीत, अंतर्गतच. आणि एकमेकांना देशद्रोही, गद्दार आणि वगैरे असल्या व्याख्या, मुळात हे जग आहे ना मानवी एकोप्याचं झालेलं नाही. यांना राष्ट्राची गरज नाही. टोळी झाली पाहिजे होती या जगाची, तर ती मानवी टोळी झाली पाहिजे होती. सगळ्या सजीवांमधली वेगळी टोळी मानवी टोळी. तर जगभर मानवी टोळीमध्येच एकोपा आहे. मग याच्या आणखी टोळ्या करत गेलो आपण. मग त्यातली राष्ट्र ही एक टोळी आहे, जात धर्म ही एक टोळीच आहे. ते पुन्हा आणखी एक आहे की त्यांच्यात एकोप्यासाठी वापरले गेले का, तर तुम्हाला कुठल्याही जातीमध्ये एकोपा दिसणार नाही. त्यांची जातींची भांडणं चालू आहेत. तुझी कोंबडी माझ्या अंगणात का येऊन शिरली म्हणून भांडणं करणारे लोक आहेत. दोन एकाच जातीचे शेजारी राहतात पण कधी एकोप्यानं राहत नाहीत. एवढं कशाला, घरात सुद्धा एक घर असं फुलत फुलत वाढलंय आणि मोठं झालंय असं दिसत नाही. थोडी पोरं मोठी आली, पोरी मोठ्या झाल्या की लगेच वाटण्या बिटण्या, मारामाऱ्या. तर माणसातली ही जी हिंसक आणि विकृत आणि दुसऱ्याला सहन न करणारी विकृती आहे, हिचंच मोठं रूप म्हणजे राष्ट्र. म्हणजे कुटुंबापासून ती सुरू होते, प्रत्येकाच्या मेंदूपासून ती सुरू होते आणि राष्ट्रापर्यंत जाते. आणि हे सगळं विकृतच आहे. अंतर्गत एका राष्ट्रातली माणसं सुखी जगतायत, एकोप्यानं जगतायत असं दिसत नाही. भारतात तर खिचडा आहे निव्वळ. हजारो जाती, शेकडो धर्म, पंथ, संप्रदाय, विचारधारा, एक राष्ट्र एक संविधान असं नाही होत. आणि ते पाळूया, कुठला तरी एक नियम पाळूया, मानवतेचा नियम पाळू. संविधान हा शब्द आहे त्याचा. संविधान, आपलं भारताचं संविधान हे मानवतेकडे जातं, समानतेकडे जातं. ती समानता कुठल्याच पातळीवर नाही आहे. इथं राष्ट्रीय राज्यांचे भेद आहेत, इथं भाषांचे भेद आहेत, इथं रंगांचे भेद आहेत, इथं नाकाच्या आकाराचे भेद आहेत, इथं काही आहे. इथं वांशिक भेद आहेत, धार्मिक आहेत, जातीय आहेत. एकमेकांना सहनच केलं जात नाही. आणि प्रत्येकजण आम्ही तुमच्यापेक्षा कसे वेगळे आणि आम्ही कसे महान आहोत आणि आम्ही कसे पराक्रमी आहोत. तुम्हाला कुठल्याही राज्यात गेल्यानंतर ते दिसेल की आमचंच राष्ट्र फार महान आहे. महाराष्ट्रातल्या लोक आपण बोलतोच, देशात सगळ्यात जास्त महान राज्य महाराष्ट्र आहे. या मूर्खांना तेही कळत नाही की राष्ट्राला महान म्हणावं, स्वतःच्या राज्याला नव्हे. बरं, इथे हे म्हणतात, यांना हे माहितीच नाही की आसाममध्ये सुद्धा असंच म्हणतात, काश्मीरमध्ये सुद्धा असंच म्हणतात, हरियाणातही असंच म्हणतात, तमिळनाडूतही असंच म्हणतात.
प्रत्येक राज्याची स्वतःची अभिमानाची गोष्ट आहे की भारतात आम्ही सगळ्यात जास्ती देशप्रेमी आहोत आणि अमुक आहोत. तर ही सगळी विकृतीचीच लक्षणं आहेत. म्हणजे महाराष्ट्र महान आहे सगळ्या देशात असं म्हणणं ही सुद्धा विकृती आहे. कारण या विकृतांना ते माहीत नसतं की शेजारच्या राज्यातली लोकही हेच बोलत असतात आणि महानपणाचा निर्णय होतच नाही शेवटी. आपापल्या राज्यात म्हणजे आपल्या आपल्या गल्लीत कुत्री महान असतात ना, तसं ते होऊन बसतं. एक राष्ट्र म्हणून भारत म्हणून हा देश अजूनही एकवटलेला नाही. आणि मग जागतिक राजकारणात तर आणखीनच मोठा धिंगाणा आहे. मग आपलं राष्ट्र श्रेष्ठ राहिलं पाहिजे, आपल्या राष्ट्रालाच दुसऱ्या राष्ट्रांना लुटता आलं पाहिजे, याच्यासाठीची मोठी राजकारणं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणं. ती पुन्हा सुखाची नाही. एकमेकांना मदत करत जगू वगैरे अजिबात नाही, एकमेकांना लुटतच. आणि जेव्हा राजे होते ना, कुठलाही राजा या देशातला जगातला आदर्श कधीच नव्हता. तो दुसऱ्यांवर लढाया करत होता, चढाया करत होता, दुसऱ्याचं लुटून आणूनच आपल्या जनतेला जगवत होता. आणि जनतेला कसला जगवत होता? जनतेला सैन्य म्हणून वापरत होता आणि कित्येक लोक त्याच्यासाठी मरत होते. त्यामुळे कुठलाही राजा ज्या राजानं युद्ध केलं तो आदर्शच असू शकत नाही. मुळात युद्ध हीच गोष्ट विकृत गोष्ट आहे मानवी समाजातली. 40 लाख वर्षाच्या प्रवासात माणसाला समता, शांतता, बंधुता अशा गोष्टी शिकवल्या गेल्यात. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. मी राजा झालो पाहिजे, तू कशाला राजा झाला पाहिजे? सत्तेची भांडणं म्हणजे राज्य. राष्ट्रसुद्धा सत्तेच्या भांडणात आहे. तुमचं कुटुंबसुद्धा. तुमच्या कुटुंबाचा सत्ताधीश कोण होणार? तुमच्या कुटुंबात सत्ताधीश कोण असणार? कारभारी कोण असणार? इथं भांडणं चालू असतात. तेच झगडे म्हणजे तुमची घरं. आणि प्रत्येकजण दुसऱ्याशी भांडत असतो की माझं वर्चस्व. तर तो युद्धखोर जी हिंसक वृत्ती आहे ना माणसाची, ती अजून गेलेली नाही. माणूस एकाच वेळेस करुण आहे, लाचार आहे, गरीब आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि त्याच वेळेस तो हिंसक पण आहे, क्रूर पण आहे आणि द्वेषयुक्त आहे. तर हे द्वेषयुक्तता काढता येणं कुटुंबातली, आपल्या मनातली, कुटुंबातली, गावातली, राज्यातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली आणि राष्ट्रातली आणि पृथ्वीवरची, हे माणसाचं मुख्य जगण्याचं मिशन आहे. त्यामुळं राष्ट्र ही संकल्पना विकृतीकडे गेली आहे. यातलं लक्षात घ्या, यातल्या सगळ्या विकृत्या मिटवता येऊ शकतात. कशा? तर माणूस स्वतःच्या मेंदूनं संयमी राहू शकतो. माणूस स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण करू शकतो. जी माणसं मेंदूच्या मागं वाहत जातात ना, ती विकृत असतात. जी माणसं स्वतःच्या मेंदूला स्वतःच्या मागे यायला लावतात ना, ती सुकृत असतात. यांचं प्रमाण कमी असतं. बहुधा लाचार लोक असतात आणि तुकड्याचे भुकेले लोक असतात. माणसं हावरे असतात आणि पळत सुटतात आणि त्यांना वाटत राहतं एवढासा जरी जन्म आहे आणि आपला निभावून नेऊ. अरे पण तुमच्यामुळे एकूण मानवी समाजाचं प्रचंड नुकसान होत राहतं आणि माणसांची दुःख संपत नाही. बरं, तुम्ही सुखी होत नाही. तात्कालिक तुमची भूक भागली ना, तर ती तात्कालिकच असते. तुमची दीर्घ भूक भागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेंदूची शांतता हे सुख असेल ना, तर मेंदूची शांतता तुम्हाला कधीच लाभत नाही लाचारीत आणि याच्यात. प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा जेवढं सुख आहे आणि ते मानवी समाजानं शिकवलंय. कुठल्या तरी महात्म्यानं येऊन शिकवलं ते गौतम बुद्धाला श्रेय दिलं पाहिजे? अजिबात नाही. त्याच्या आधीपासून हे सगळी मांडणी इथं होत होती की नैतिक जगू, प्रामाणिक जगू, माणूस म्हणून आदर्श जगू आणि दुसऱ्यांची सामोपचारानं, सहकार्यानं, समायोजनानं जगू. हे ठरलेलं आहे मानवी समाजाचं. याच्यासाठी संविधान, राष्ट्र वगैरे जन्माला यायची गरज नव्हती. हे लाखो वर्ष माणसं असं ठरवत आली आहेत आणि म्हणून तर मग ती संविधानं, कायदे, नियम, आदर्श, नीतितत्व अशी जन्माला आली. ही कुठल्या गौतम बुद्धाने एकट्यानं नाही जन्माला घातली. त्याच्या आधीपासूनचे पूर्वज प्रयत्न करत होते आपले. तर या बाजूला जाणं ही धडपड करत राहणं आणि हे खूप लोक बोलत राहतात. हे लोक महात्मे का ठरतात? तर हे लोक बोलत राहतात. खरं तर ते नवीन काहीच बोललेले नसतात. मानवी समाजातलंच बोललेले असतात. मानवी समाजातल्याच नैतिकतेचं आणि आदर्शाचं बोललेले असतात. आणि यांना हे भोंदू लोक आहेत ना, महात्मे बित्मे करतात आणि मग त्यांना पूजेत मांडून ठेवतात. बाकी काही करत नाही, त्यांचं काही पाळत नाही. गौतम बुद्धाचं या देशात कधी काही पाळलं गेलेलं नाही. कधीच काही पाळलं गेलं नाही. गौतम बुद्ध हा पुन्हा देवत्वाला नेऊन त्याची वाट लावण्यात आलेली आहे. त्याला पूजेलाच ठेवलंय. कर्मकांड सुरू केली. तर खरं तरी माणूस होता तो. केवळ माणूस होता. नैतिक माणूस पाहणं आणि शांत दुःखातनं कसं बाहेर यायचं. तर दुःख आणि सुख याची व्याख्या करत होता. आणि दुःख कशानं जन्माला येतं? तर ते माणसाचं दुःख माणसामुळे जन्माला येतं. माणसाचं सुख हे सुद्धा माणसांमुळे जन्माला येतं दुसऱ्या. आणि दुःखसुद्धा. तर यातल्या दुसऱ्या माणसाशी काय वागायचं याचा आदर्श सांगणारं 40 लाख वर्षाचा मानवी प्रवास आहे. या प्रवासानं सांगितलं दुसऱ्या माणसाशी प्रेमळपणे वागा. पण माणसाला ते जे सत्ताधीश होण्याची हाव असते, माझं राज्य दुसऱ्यावर असलं पाहिजे, माझं दुसऱ्यानं ऐकलं गेलं पाहिजे आणि माझी सगळी कामं यानं केली पाहिजेत. माणसात स्वतःत एक आळशीपणा असतो की मी आयता बसून राहीन आणि मला कोणीतरी जेवणाची सोय करावी. मला कष्ट न करता आयतं मिळावं. ही एक माणसात घुसलेली विकृतीच आहे. हीच विकृती राष्ट्रांमध्ये पण आहे. म्हणजे इंग्लंड आणि ते काही युरोपीय राष्ट्र वसाहतवाद करायला निघाली जगभर,
तर हे याची गरज नव्हती. ते त्यांच्या राष्ट्रात शेतबितं करून कारखाने काढून जगू शकले असते, पण ते जगभर लुटमार करायला निघाले आणि ते जास्ती विकृत आहेत. म्हणजे इस्रायल नावाचं राष्ट्र हे जगातल्या विकृतीतनं जन्माला आलं. पाकिस्तान नावाचं राष्ट्र हे जगातल्या विकृतीतनं जन्माला आलं. आणि यांच्या विकृत्या होत्या. इंग्रज, ब्रिटिश वगैरे युरोपियन देश आहेत आणि अमेरिका वगैरे यांच्या याच्यातनं जगभर सारखे उलतापालती, युद्ध, मारामाऱ्या. युद्धाचं जग आहे का? राष्ट्रयुद्धासाठी असतं. आणि ती एक बावळट संकल्पना आहे. आमचं राष्ट्र महासत्ता झालं पाहिजे. तुमचं राष्ट्र महासत्ता होणं हीच मुळात विकृत संकल्पना आहे. तुमचं राष्ट्र तुमच्या राष्ट्रातल्या प्रत्येकाला अन्न, पाणी, सुरक्षा, वीज, लागणाऱ्या मूलभूत गरजा भागतात का, हे महत्त्वाचं आहे. महासत्ता होणं नव्हे. काय करणार महासत्ता होऊन? दुसऱ्यावर कुठं राज्य करायला जायचंय? कशाला जायचंय? तुमची राष्ट्र बळकट करा. ते अन्नानं आणि मूलभूत गरजांनी बळकट करा ना. तुम्हाला दुसऱ्या राष्ट्रांवर महासत्ता व्हायला जायचंय. विकृतीचा कळस आहे. जागतिक विकृती अमेरिका आहे, इस्रायल आहे आणि युरोपियन देश आहेत. हे आयतोबा जगलेले आहेत. बांडगुळं होती या जगाची. तर ही पण एक विकृतीच आहे. म्हणजे आपल्या कुटुंबातही काही बांडगुळं असतात, राष्ट्रातही काही बांडगुळं असतात आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पण असतात. त्या बांडगुळांच्या तावडीतनं राष्ट्र सोडवणं, समाज सोडवणं, कुटुंब सोडवणं हे मुख्य काम असलं पाहिजे. त्याच्यासाठी नैतिकता असली पाहिजे. भारताबद्दल बोलायचं असेल तर भारत हे राष्ट्र एकोप्याला कधीच गेलेलं नाही. 47 साली या देशाची आकारबद्ध रचना झाली, तुकडे होऊन का होईना झाली. आत्ता जे राष्ट्र आहे त्याच्यात किती प्रश्न आहेत बघा, आणि द्वेषाचे किती प्रश्न आहेत बघा. कशावर नाही भांडतो. त्यातले 2 मुख्य मुद्दे आहेत, जात आणि धर्म. एक साधी लक्षात घ्या गोष्ट, एक राष्ट्र आहे, एकोप्यानं राहतं, एका छताखाली राहतं आणि सगळे समान आहेत. असं जर असेल तर भारतात बायकांवर होणाऱ्या बलात्कारांचं काय करणार? बायकांवर बलात्कार का होतात? आपल्यातल्या काही बायकांना वेश्या व्यवसाय का करावा लागतो? पोट भरायला. मजुरी का करावी लागते? आणि मजुरीचं ठीक आहे, ते कष्टाचं आहे. वेश्या व्यवसायावर का जगावं लागतं? आपल्याला कळवळ येत नाही भारतीय नागरिक म्हणून की आपल्या आया बहिणी या धंद्याला बसल्यात. वाईट आहे धंदा हा. आणि बलात्कार होतात त्याचं काय? खून होतात त्याचं काय? किती खून होतात? अपघात होतात त्याचं काय? पाणी नाही आहे खूप ठिकाणी, वीज नाही आहे, रस्ते नाही आहेत, आरोग्य व्यवस्था भंपक आहे, शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण झालं ते लूटमार करतायत. ते यातला तो एक विकृत वर्ग उठतो आणि तो राजकारण खेळत खेळत नैतिकता आहे असं तोंडावर दाखवत अनैतिक वागतो आणि तो सत्ताधीश होतो. हे सत्ताधीश व्हायचं असतं का? समान सत्ताधीश नाही होता येत नागरिकांच्या, तर ते सत्ताधीश वेगळे असतात. त्यांच्यासाठी नियम वेगळे, त्यांच्यासाठी कायदे वेगळे, प्रोटोकॉल्स वेगळे. मानवी समानता, मानवी समता, एकमेकांचा सन्मान याशिवाय पर्याय नाही. मला एवढंच सांगायचं होतं, राष्ट्र ही सुद्धा विकृतच कल्पना आहे. पण माझा हाही विश्वास आहे की राष्ट्र असायला हरकत नाही, टोळ्या असायला हरकत नाही, पण टोळ्यांच्या अंतर्गत तरी समता असली पाहिजे. तुमची कुठलीही एक जात घ्या, त्या जातीतच समानता नाही आहे. त्या जातीच एकमेकांना ओरबाडत राहतात, ठोसे लावत राहतात, मारत राहतात. तुमच्या कुटुंबात सुद्धा किती मारामाऱ्या आणि किती भांडणं, आणि राष्ट्रांतर्गतही किती भांडणं, आणि पुन्हा वर महासत्ता व्हायचंय. आणि कुठला तरी येडा येऊन गंडवतो की आपल्याला लवकरच अमुक ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायचंय. काय करणार आहे? इथे उपाशी येत ना लोक. 5 किलो रेशनिंगवर कसं महासत्ता होणार? आणि ते जे 2-4 टोणगे उद्योगपती आहेत ते म्हणजे राष्ट्र नव्हे ना. ते इथल्या याचं काय करणार? इथल्या धर्मद्वेषाचं काय करणार? जातद्वेषाचं काय करणार? बलात्कारांचं काय करणार? गुन्हेगारीचं काय करणार? पोलीस भ्रष्ट आहेत त्याचं काय करणार? आरोग्य व्यवस्था भ्रष्ट आहे, कुठलीही सरकारी खाती भ्रष्ट आहेत. एका समान देशात भ्रष्टाचार कसा चालू शकतो? एक राष्ट्र आहोत ना आपण, आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम आहे ना, तर समानता का नाही? मग सगळी कामं नैतिकतेनं आणि प्रामाणिकपणे का नाही केली जात? गुन्हेगार सुटून येतात, गुन्हेगार बलात्कार करत राहतात, गुन्हेगारांना राज्यसत्ता हे करते. मग हे हिंदू मुसलमान आहे, मग जातींचं आहे. एक मराठा नावाचं काही घडायला तयार नाही. मराठ्यांमध्ये मारामाऱ्या, महारांमध्ये मारामाऱ्या, मागांमध्ये मारामाऱ्या, मुसलमानांमध्ये मारामाऱ्या. अंतर्गतच चाललंय तुमचं. तुम्हाला दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून सन्मान देण्याची लायकी आहे का? आणि तुम्ही शिकलाय का ते? बरं शिकलाय तर अंमलात आणता का? आणि मग तोंडावर कसं म्हणता? आणि मग क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस पाकिस्तान असेल तर राष्ट्रप्रेम, बावळटपणा आहे. फालतू गोष्टीवर राष्ट्रप्रेम कुठं? तुमच्या अंतर्गत काय? तुमच्या शेजारी बसलेल्याची जात गेली का तुमच्या डोक्यातनं? त्याचं लिंग गेलं का डोक्यातनं? तुमच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती गेली का? कोणाला लुटायचं ठरतंय, कोणाला कसं मुरगळायचं, कोणाला फसवायचं,
असले धंदे चालू आहेत तुमचे. मग राज्यकर्तेही तसलेच तुमचे, नागरिकही बदफैली आणि राज्यकर्तेही बदफैली. याला राष्ट्र कसं म्हणणार? तर हे विकृत राष्ट्र आहे, हे विकृतच राष्ट्र आहे. बाहेर काढायचं असेल तर बघा, विचार करा, कमेंट्स करा, बोला तुम्ही. पण हे विकृत राष्ट्र आहे. जर तुमच्यात एवढे घरापासून दारापासून देशापर्यंत एवढे भेद आहेत आणि एकमेकांना तुम्ही माणूस म्हणून सन्मान नाही देत आणि नागरिक म्हणून एकमेकांच्या बरोबरीने राहत नाही, या देशातले नागरिक कायदे पाळत नाही तुम्ही. अरे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत नाही. ते ट्रॅफिक जाम नावाची समस्या आहे तुमच्या देशात. ट्रॅफिक जाम नावाची समस्या नाही आहे. तुम्ही एकामागे एक शिस्तीनं जातच नाही. ट्रॅफिकचं एकमेव उत्तर आहे, दुसरा थांबलेला असेल तर त्याला ओलांडून जाऊ नये. तुम्हाला तुमच्या बापाचं बारसं जेवायला पळायचं असल्यासारखे तुम्ही दुसऱ्यांच्या गाड्या ओलांडत जाता, सगळ्या गाड्या पॅक होतात. त्यानं पेट्रोल लॉबीचा लाभ होतो. तुम्हाला ती पण अक्कल नाही. पेट्रोल लॉबी ही ट्रॅफिक जॅमसाठी आवश्यक आहे. सिग्नल्स आणि ट्रॅफिक जॅम्स हे पेट्रोल लॉबीचे मुख्य काळे धंदे आहेत. एका सेकंदाला एक थेंब पेट्रोल जळत असेल आणि देशात 1 कोटी गाड्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या असतात आणि अडकतातच. ते 1 कोटी गाड्यांचं एका सेकंदाला 1 थेंबानुसार पेट्रोल मोजा आणि असं आयुष्यभराचं. तुम्हाला ती सुद्धा अक्कल नाही की दुसऱ्याच्या मागं थांबावं. मी कशाला थांबायचं, कारण मी श्रेष्ठ आहे. अरे तू कशाचा श्रेष्ठ? तू शुक्रजंतू आणि बिजांडामधून आलेला कॉमन मानवी जंतू आहेस. तू काही वेगळा श्रेष्ठ बिष्ट काही नाही. मला पुढं जायचं आहे, त्या ॲम्ब्युलन्सला जाऊ दे पुढं, तू थांब मागं दुसऱ्याच्या गाडीच्या. शिस्तीत गेलं ना तर ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. ट्रॅफिक जॅम करणारे लोक कशाचे कायदे पाळणार? सिग्नल मोडणारे लोक आहेत तुमचे, राष्ट्रप्रेमी म्हणतात. हे राष्ट्रद्रोही आहेत. स्वतःच्या देशाचे कायदे जे पाळत नाही, गुन्हे काढतात आणि रस्त्यावरचे साधे गुन्हे, स्वतःच्या घरातला कचरा नेऊन रस्त्यावर टाकणारे लोक आहेत. कचरा व्यवस्थित करावा याची सुद्धा अक्कल नसलेली नागरिक शास्त्र नावाची गोचीच आहे. तर नागरिक शास्त्र न शिकलेले लोक, आणि ते शिकायला पुन्हा पुस्तकात जावं लागत नाही. तो सौजन्याचा भाग आहे आणि तो मानवी सौजन्याचा भाग आहे की दुसऱ्याला त्रास देऊ नये आणि आपला कचरा दारात टाकू नये, ट्रॅफिकचे नियम पाळावेत. साधं आहे सगळं. त्याची अक्कल नसलेले लोक तुम्ही कसले राष्ट्रप्रेमी? तर राष्ट्रद्रोह्यांची गर्दी खूप आहे या देशात आणि तिन्ही वर्गात आहे. तर राष्ट्राचे नियम पाळणं, कायदे पाळणं, शिस्ती पाळणं, दुसऱ्या शेजाऱ्याबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दल माणूस म्हणून आपुलकी असणं इतकं साधं आहे. राष्ट्रप्रथम आहे ना, राष्ट्रप्रथममध्ये स्वतः काय करतो आपण ते बघा. राष्ट्रप्रथम वगैरे काही नसतं. माणूस प्रथम असतो तो, आणि दुसराही माणूस प्रथमच असतो आणि त्या सगळ्या माणसांचं मिळून राष्ट्र होतं आणि त्यांच्यात समता लागते, बंधुता लागते, समानता लागते. समरसता नव्हे, समरसता हे ढोंग आहे. त्यातही मी श्रेष्ठ, मी उंच, मी नीच असंच आहे. समता हा शब्द श्रेष्ठ आहे आणि बंधुता. तिकडे गेलोय का आपण? एकदा तपासून घ्या ना. आणि राष्ट्र मोठं करायचं बघू ना सगळे मिळून. आणि राष्ट्र नव्हे नुसतं, मग पृथ्वी मोठी करायचं बघू, पृथ्वीवरची मानवजात मोठी करायची बघू. धन्यवाद.